ठिकाणी नृत्य रखडवलेले आहेत, परंतु आपल्याला थांबणार नाही आणि त्या नृत्य आपण लवकरच या ठिकाणी या सरकारच्या डंक्याची चोट पर घेऊया. एवढंच सांगतो की हे सरकार जय आदिवासी जय घाट. तर मित्रांनो, आपण फायनली नाशिक या ठिकाणी पोहोचलेले आहोत. तुम्हाला तर माहीत असेल की 2-3 दिवस सोशल मीडियावर असे बरेच न्यूज वगैरे किंवा पेपर वगैरे ते बातमी येत होती की या ठिकाणी 13 जिल्ह्यांमधून आपले आदिवासी समाजाने ते पेशाभरती होत नाही, त्याच्यामधून या ठिकाणी आंदोलन काढलेलं आहे. ते आपण आंदोलनमध्ये पोहोचलेले आहोत. तर बघूया आपण ते आंदोलनमध्ये कोणकोणते विषय मांडतात, आंदोलन कसे पार पाडतं हे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. फक्त व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू नांदत राहा. व्हिडिओ आवडला तर मित्रांनो शेअर करा. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. काहींचे फोन लागले, काहींचे फोन लागले नाही. कदाचित सगळेच असतील सवाल. नेटवर्कचा पण प्रॉब्लेम असतो, मोबाईल चार्जिंग नसतो, या पण गोष्टी असतात. आणि मग त्या का आणि त्याच वेळी का आल्या, या सगळ्या गोष्टींचा अनुभव आम्हाला आलाय आणि आम्हाला आलाय म्हणून आम्ही जे काही 13 जिल्हे आहेत, 17 संवर्धकपदी आहेत, याची आहे आज लढाई जिंकू तर उद्याच्या येणाऱ्या पिढीला व्यवस्थित जे काही 2 वेळेचं जेवण आहे ते मिळेल. नाहीतर रोज ज्याप्रमाणे होते त्याचप्रमाणे जे काही खुर्चीवर असणारी मंडळी किंवा खुर्चीवर बसलेली मंडळी ही आपल्यासोबत करेल असं तर मला तरी वाटतंय. तर यानंतर जी कोर कमिटीची आहे ते तिथे बोलणार आहे. कोणीही मनोगत व्यक्त करणार नाही का, कारण आपल्यामध्ये खूप आहे तो जोश आहे. सगळे आल्यानंतर आपल्यामध्ये येतो खूप. पण आता पुढील काही ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही सांगू. तत्पूर्वी आमच्या कमिटीचे उपाध्यक्ष, आमच्या म्हणजे आता कमिटी वगैरे राहिले नाही, आदिवासी समाजासाठी जी काही थोडक्यात ही पदभरती कृती समिती लावण्याची काही कमिटी नेमलेली होती, त्यामधील उपाध्यक्ष गुरुनाथ सारे 2 शब्द उद्बोधन म्हणून आपल्याला सांगणार आहे. पुढची दिशा ठरवायची आहे. फक्त आम्हाला 10 ते 20 मिनिटं द्या. 10 ते 20 मिनिटं बसू शकता ना तुम्ही? बसू शकता ना? 10 ते 20 मिनिटांमध्ये आम्हाला विचारविनिमय करू द्या आणि पुढचा एजेंडा काय आहे ते ठरवू द्या. आणि हे ठरवत असताना बरं का, आम्ही कुणालाही कुणाच्याही हातात नेतृत्व देणं हे आम्ही ठरवलं. लक्षात येते का? लक्षात ठरवायची वेळ होती तेव्हा आम्हाला कोणाचा सहारा नव्हता, कुणीच नव्हतं आमच्या पाठीशी. त्यावेळी आम्हाला गरज होती कोणीतरी यावं आणि आम्हाला सांगावं. मग आम्ही जो पण सांगणारे आहेत, जे पण आहेत त्यांचं आम्ही त्याच्याकडे नेतृत्व देणारच आहोत. तत्पूर्वी आम्ही 10 ते 20 मिनिटं चर्चा करतोय आणि नेतृत्व देणाऱ्या माणसाला इथं उभं करतोय आणि त्याप्रमाणे पुढील दिशा असेल. बेसावरती झालीच पाहिजे, बेसावरती झालीच पाहिजे. कंट्या मामा करे पुकार, बिरसा मुंडा करे पुकार, दुर्गावती करे पुकार. झालीच पाहिजे, बेसावरती झालीच पाहिजे. आवाज नाही आपला. तुम्ही नव्हते बसले उपोषणाला, ते मुलं बसलेले होते. तेवढं तरी ठेवा. बिरसा मुंडा करे पुकार, बिरसा मुंडा करे पुकार, कंचा मामा करे पुकार, राणी दुर्गावती करे पुकार, राणी दलकरी देवे करे पुकार. त्याच्यावरती झालीच पाहिजे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. आणि बिरसा मुंडा करे पुकार, कंचा मामा करे पुकार. नोकरी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. नोकरी पैसा भरते, पैसा भरते.
हे